इचलकरंजीतील गावभाग परिसरात सोमवारी रात्री मोठा आवाज झाला। या आवाजाने भयभीत झालेले नागरिक घराबाहेर आले। त्यावेळी वाळवी लागलेल्या झाडाची फांदी तुटून एक 4 चाकी आणि एका दुचाकीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं। इचलकरंजीतील गावभाग परिसरात दाट लोकवस्ती आहे। अनेक ठिकाणी रस्त्याकडेला वाहनं पार्किंग केलेली असतात, तर रस्त्याकडेला असलेल्या जुन्या आणि भल्या मोठ्या झाडांखाली वाहनं लावली जातात। तसंच नागरिकांना बसण्यासाठी कट्टे बांधले आहेत। नरसोबा कट्टा परिसरातील एका जुन्या झाडाला वाळवी लागली आहे। सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक त्या झाडाची एक फांदी तुटून रस्त्यावरील वाहनांवर पडली। त्याचा मोठा आवाज झाल्यानं भयभीत झालेले नागरिक घराबाहेर आले। त्यावेळी फांदी पडून एक 4 चाकी आणि एका दुचाकीचं नुकसान झाल्याचं दिसून आलंय। अशा प्रकारे वाळवी लागलेली किंवा उन्मळून पडण्याची शक्यता असलेली झाडं ताबडतोब काढावीत अशी नागरिकांनी मागणी केली। त्यानुसार महापालिका प्रशासनानं इचलकरंजीतील जुनी जीर्ण झालेली झाडं काढण्याचं काम सुरू केलंय।